नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता जेव्हा राकेश आणि अर्णव गाडीतून आता जायला निघलेले असतात आणि त्याच वेळेस ईश्वरी आता तेथे त्यांच्या गाडीसमोर येते। आता ईश्वरी गाडी तिच्या अंगावर येते हे बघून अगदी जोरात किंचाळते आणि आपले कान दाबून ती आता मागे गाडीकडे वळून उभी असते। तेव्हा मात्र आता राकेश ईश्वरीला बघून खूपच घाबरतो, कारण अर्णवने जोरात ब्रेक दाबलेलं असतं आणि आता गाडी थांबलेली असते। परंतु आता राकेशला ही भीती असते की जर ईश्वरीने त्याला आता येथे बघितले तर मात्र अवघड होईल, म्हणून आता अर्णव गाडीच्या खाली उतरणार असतो। परंतु राकेश लगेच आता खाली अगदी बसल्याचं नाटक करतो, ईश्वरीला दिसू नये म्हणून तो अगदी खाली वागतो। तेव्हा आता लगेच राकेश हा आपल्या मनाशी म्हणतो की ही इतक्या लवकर कशी आली असेल। त्यानंतर आता इकडे अंजली आजीला म्हणत असते की हे बघ अगं आजी, तू कशाला इतका आग्रह करते। तेव्हा मात्र आता आजी म्हणते की अरे तुम्हाला या पूजेचं महत्त्व नाहीच कळत, असं बोलतात तुम्ही। तेव्हा आता अविनाश मामा विचारतो की म्हणजे नेमकं आई तुला काय म्हणायचं आहे। तर आता आजी म्हणते की हे बघ अरे चिंटू आणि लावण्या या दोघांनी जर ही जोडणी पूजा केली आणि चिंटूला तर आशीर्वाद मिळेलच आणि तो लावण्याशी लग्न करण्यासाठी सुद्धा तयार होईल। त्यावर आता अंजली आजीचं हे बोलणं ऐकून म्हणते की हे बघ आजी, मला असे वाटते आपण चिंटूच्या बाबतीत खूप मोठी चूक करतोय। एकतर या सगळ्यावर त्याचा विश्वास तर नाहीच आणि दुसरं म्हणजे तू लावण्यासोबत त्याला पूजेला बसवायचं असं म्हणते। अगं आजी, हे सगळं खरंच इम्पॉसिबल आहे। त्यावर आता आजी तर ऐकायला तयार नसते। आजी म्हणते की काही जरी झाले ना तरी ही पूजा मात्र लावण्य आणि अर्णव या दोघांच्याच हाताने व्हायला हवी, माझं फायनल ठरलेलं आहे। आणि स्पष्ट शब्दात आता ती दोघांना म्हणते की जर तुम्हाला हे सर्व जमत नसेल तर तुम्ही सोडून द्या, याकडे लक्ष देऊ नका, माझं मी काय करायचं आहे तर ते बघते। आणि अगदी ती हट्टला पेटून तोंड पाडून बसते। तेव्हा मात्र आता लगेच इकडे अर्णव हा ईश्वरीला म्हणत असतो एवढ्या लवकर याची तर गरज नाही। परंतु ईश्वरीने आता देवप्पाला हात जोडले असतात, कारण ती आता तिचा जीव वाचलेला असतो। ती अर्णवकडे सारखी बघत असते तर अर्णव तिला म्हणतो की तुला काही पण झालेले नाही। तर ईश्वरी म्हणते की सर, एवढी मोठी गाडी, अहो सर, अचानक समोरून आल्यानंतर कुठलाही माणूस शेवटी घाबरणारच ना। तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे बघ, कोणतीही गाडी तुझ्या समोर अचानक नाही आली, परंतु तू गाडीच्या समोर अचानक आली। तेव्हा आता राकेश मुद्दाम आता अगदी डोकावून या दोघांना बघत असतो। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर हे बघा, आता कोण कुणाच्या समोर आले या डिटेल पर्यंत आपण जायला नकोय। परंतु हे बघा सर, जर मी गाडीला आदळले तर गाडी नाही मरू शकत, परंतु जर गाडी मला जर आदळली तर मी मरू शकते। त्यानंतर अर्णव म्हणतो की हे बघ अगं, मला मीटिंगला जायला उशीर होतोय। तेव्हा आता राकेश हा विचार करतो, आता खाली वाकून त्याचा पूर्णपणे दम छाक झालेला असतो। आता इथून बाहेर कसं पडायचं याचा तो विचार करतो। त्यानंतर आता ईश्वरी ही अर्णवला म्हणते की सर हे बघा, तुमच्याशी एक बोलायचं होतं आणि थोडं महत्त्वाचं आहे। तो की हे बघ, मी पोस्टमन करतो, म्हणून तो लगेच आता शिर्केंना फोन करतो आणि 10-15 मिनिट उशीर होईल असे फोन करून सांगतो। तेवढ्यात राकेश हा गाडीतून खाली उतरतो। अर्णव फोनवर बोलत असतो की शिर्केंशी तुम्ही प्रेझेंटेशन आहे तर ते रेडी ठेवा। राकेश लगेच आता गाडीतून खाली उतरून गाडीच्या मागे लपतो। ईश्वरी म्हणते की अहो सर, पण कशाला इतकं। तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, जे काही तुला महत्त्वाचं विचारायचं आहे ते तू विचारू शकते आणि 10-15 मिनिट जर उशीर झाला तर त्याने कुठे काय फरक पडतो, पण जिजूंना जर उशीर होणार असेल तर मी त्यांना विचारून घेतो। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की काय जिजू, आणि कुठे आहे तुमचे जिजू, म्हणून ती गाडीकडे बघते, परंतु गाडीत आता कोणीही दिसत नाही। तेवढ्यात राकेश गाडीच्या मागे असतो। अर्णव जेव्हा गाडीकडे बघतो तर गाडीत कोणीही नसते। ईश्वरी आता विचारते की अहो अर्णव सर, कुठे आहेत तुमचे जिजू। तेव्हा आता लगेच अर्णव जिजू जिजू असा आवाज देत असतो। तोपर्यंत आता राकेश पूर्ण गाडीच्या इकडून ओळून येतो। राकेशला तर भलतेच टेन्शन येते की आता इथून बाहेर कसं पडायचं। अर्णव पुन्हा इकडे तिकडे बघतो आणि गाडीमध्ये सुद्धा डोकावून पाहतो। तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणतो की ते तर इथेच बसले होते, परंतु अचानक असे गायब कसे झाले ते मी असं करून तो ईश्वरीला म्हणतो की चल आपण आतमध्ये जाऊन बघूयात। तेव्हा आता ईश्वरी आता आणि अर्णव दोघेही आतमध्ये जातच असतात, परंतु आता राकेश हा त्यांना डोकावून बघत असतो आणि तेवढ्यात ईश्वरी बाहेर अगदी
मागे वळून पाहते आणि मागे वळून बघितल्यानंतर आता राकेश पुन्हा घाईने गाडीच्या मागे लपतो। आता ईश्वरी थांबलेली असते तर राकेश पूर्णपणे पुन्हा गाडीच्या मागे अगदी लपलेला असतो, त्याला पूर्ण घाम फुटलेला असतो। अर्णव आता ईश्वरीला विचारतो की मिस इंदोर आता काय झाले, का थांबलीस तू? तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर अहो कोणीतरी मागे आहे असं मला वाटले होते। तर अर्णव हसून तिला विचारतो की काय मिस इंदोर तुला मागे सुद्धा डोळे आहेत का? अगं समोर येताना आता असलेली गाडी तुला इतकी मोठी दिसत नाही आणि येथे मागे कोणी नाही तरी सुद्धा तुला दिसले का? त्यामुळे असून दे। तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते की सर अहो उशीर होतोय चला। तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव घाईने आत येतात तर अंजली आता ईश्वरीला बघून अगदी खुश होते। आलीस का असं विचार। तेव्हा आता अर्णव हा अंजलीला म्हणतो की ताई अगं तिला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे। तेव्हा अंजली म्हणते की बोल ना ईश्वरी, अगं मी ऐकते। तेव्हा आता ईश्वरी सांगायला सुरुवात करते की 2 दिन पहिले माझ्याकडून एक खूप मोठी गलती झाली, गलती कसली पण गुन्हाच म्हणायचं, परंतु तुम्ही सुद्धा सर्वांनी मला मोठ्या मनाने माफ केले, मला प्रायचित्त करण्याची इच्छा होती म्हणून मी तुमच्यासाठी। तेव्हा ईश्वरीने जो काही आता अर्णव आणि अंजली यांचा त्यांच्या आईसोबत जो फोटो आहे तर तो फोटो अगदी छान तयार करून आणलेला असतो, एक गिफ्ट म्हणून ती आता आपल्या बॅगमधून तो फोटो काढते, अर्णवच्या हातात देते। अर्णव विचारतो की काय आहे ते, तर ईश्वरी म्हणते की सर अहो बघा ना फोटो आहे। तेव्हा अर्णव जेव्हा तो फोटो पाहतो तेव्हा त्या फोटोकडे बघून त्याचे डोळे भरून येतात। एक सुंदर असा आपल्या आईसोबत त्याचा आणि अंजलीचा लहानपणचा फोटो असतो। ते फोटो बघून आता अर्णवला आपल्या लहानपणची आठवण होते, आपल्या आईची आठवण होते, त्याचे डोळे अगदी भरून येतात आणि चेहरा सुद्धा खुलतो। तेव्हा आता अर्णव तो फोटो अंजलीला दाखवतो, अंजली सुद्धा तो फोटो पाहते, तिला सुद्धा आईने लहानपणी जेव्हा प्रेमाने तिला घास भरवलेला असतो ते क्षण आठवतात। ते फोटो बघून तिला आनंद होतो आणि ती आता ईश्वरीला थँक्यू असं खुश होत बोलते। अर्णव आणि अंजली या दोघांचा खुललेला चेहरा पाहून ईश्वरीला सुद्धा आनंद होतो, तिचा चेहरा सुद्धा आता खुलतो। ती लगेच आता अंजली ईश्वरीला घट्ट मिठी मारते। त्यानंतर आता ईश्वरी आजीच्या रूम मध्ये येते, आजी आता हार वगैरे करत असते, परंतु ईश्वरी जेव्हा तिला आजी म्हणते तर आजीला लगेच तेवढ्यात सुई टोचते। तर लगेच ईश्वरी आजीच्या हातातील घाईने सुई आणि दोरा घेते, आजीला म्हणते की आजी अहो मी केला असता हार, तुम्ही कशाला आता हे सगळं करतात, टोचला ना तुमच्या बोटाला सुई। म्हणते की अगं इतकं काही झाले नाही, अगं इतकी सुंदर फुलं आहेत म्हणून मला असं वाटलं की देवासाठी हार बनवावा म्हणून। तेव्हा ईश्वरी खुशून म्हणते की आजी अहो मी करते हार। आजी म्हणते की बरं बाई तू कर, आपण कोण ठरवणार आहे, शेवटी तो ठरवतो की कुणाकडून सेवा करून घ्यायची म्हणून। तेव्हा आता ईश्वरीला मनातून खूप गिल्टी फील वाटत असतं तर ती मनात म्हणते की आजी अहो प्लीज मला माफ करा, मी अर्णव सर आणि लावण्य मॅडम या दोघांना एकत्र नाही आणू शकत, ते खूप कठीण आहे माझ्यासाठी म्हणून ती लगेच आता आजीला म्हणते की आजी अहो मी तुम्हाला काय म्हणत होते, लावण्य सर आणि अर्णव मॅडम आहेत ना। तेव्हा आता आजी म्हणते की अगं काय बोलते। तेव्हा ईश्वरी पुन्हा सॉरी म्हणून आता सांगायला सुरुवात करते की म्हणजे असे की लावण्य मॅडम आणि अर्णव सर आहेत ना। तर आजी लगेच पुढचं बोलते, आजी म्हणते की अगं त्या दोघांचा माझ्या मनातून विचारच जात नाही, अगं अर्णव तसा लवकर तयार होणार नाही, तो जरा हट्टी आहे, परंतु अगं इशू मला सांग तू काय विचार केलास बरं तर लावण्यासाठी त्याला व्हायला आणि अगदी मनमोकळीपणाने तुम्हाला सांग। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की आजी अहो मी तेच सांगण्यासाठी तुमच्याकडे आले होते, मला असे वाटते। तर आता आजी काही ईश्वरीला पुढचं बोलून देत नाही, तर आजी आता एक्साइटेड मध्ये म्हणते की म्हणजे मला असं वाटतं की तुला असं म्हणायचं तू लगेच तयार होईल म्हणून, आणि मला सुद्धा तेच वाटते। तूच मला सांग बरं ईश्वरी, पूर्वीच्या काळी असे मुलगा आणि मुलगी एकमेकांना ओळखायचे तरी सुद्धा त्यांचे संसार ही सुखाचे व्हायचे की नाही? अगं हे दोघं तर ऑफिस मध्ये काम सुद्धा करतात आणि शिवाय त्यांची पत्रिका सुद्धा जुळलेली आहे, त्यामुळे काही विचार करायला मात्र हरकत नाही, तू फक्त चिंटूला तयार कर। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की आजी अहो मला तेच सांगायचं होते। तर लगेच आजी तिला म्हणते की अगं बोलता बोलता तू किती सुंदर हार तयार केलास, आणि खरंच बोलता बोलता ईश्वरीचा हार सुद्धा तयार होतो आणि त्याकडे ईश्वरीचं सुद्धा लक्ष नसते। ईश्वरी आता हाराकडे बघते तर आजी आता खुशून म्हणते की देव अगदी प्रसन्न होणार आहे हा हार घालून, आणि हे बघ अगं मी चिंटूशी सुद्धा ह्या बाबतीत बोललेले आहे, त्याने मला अगदी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की त्याच्या मनात दुसरं कोणीही नाही आणि लावण्याला सुद्धा एखादी संधी मिळायला नको का, आणि तेवढ्यात आता तो हार तुटतो। तेव्हा आता ईश्वरी खूपच घाबरते, तर लगेच आजी म्हणते की अगं इतकं कशाला घाबरतेस, अगं ते तुटते तर
तर ते जोडता सुद्धा येते आणि जर ठरवलं तर दीर्घकाळ अगदी न सुटणाऱ्या गाठी सुद्धा बांधता येतात। ही गोष्ट तू लक्षात ठेव। तेव्हा आता आजी तिच्या हातातील तो हार घेते आणि थांब मी करते व्यवस्थित असं म्हणते। तर ईश्वरीला भलतेच टेन्शन येते। ईश्वरी मनात विचार करते जे मी सांगण्यासाठी आले होते ते सांगण्याची वेळ तर आता निघून गेलेली आहे असं मला वाटते। त्यानंतर आता इकडे लावण्य तर भलतीच चवताळलेली असते। ती वल्लरीला म्हणत असते की आता हे जे काही नाटक आहे तर ते करता करता मी कंटाळले। तेव्हा आता वल्लरी म्हणते की मी सुद्धा तोच विचार करते की पुढे काय करायचं, कारण अर्णवने असा अचानक नकार देऊन आपले सगळे काही अंदाजच चुकवले। तेव्हा आता पुढे काय करायचं आहे तेच कळत नाही। तर आता लावण्य म्हणते की हे बघ, असं हातावर हात ठेवून तर आपण इतकं शांत नाही बसू शकत। तर आता लगेच लावण्य असं म्हटल्यानंतर वल्लरीला राग येतो। वल्लरी म्हणते की अगं, हातावर हात ठेवून मी असं गप्प बसेल असं तुला वाटते का लावण्य? नाही ना। त्यासाठी लावण्य हे बघ, आपण मात्र आपले प्रयत्न हे सुरू ठेवायचे, मात्र आपले प्रयत्न थांबून नाही चालणार। तेव्हा लावण्य रागानेच म्हणते की प्रयत्न सुरू ठेवायचे म्हणजे मामी नेमकं काय करायचं आहे? ह्या आजींचं तर एक संपतच नाही, रोज नवीन काहीतरी काढत असतात। त्यांनी मला AR सोबत पूजा करण्यासाठी सांगितलेली आहे। तेव्हा मात्र आता लगेच वल्लरीच्या डोक्यात एक प्लॅन येतो। वल्लरी लगेच चुटकी वाजत म्हणते की मिळाली आपल्याला संधी। तेव्हा आता लावण्य विचारते की कोणती संधी मिळाली? तर लगेच आता वल्लरी म्हणते की हे बघ, या पूर्ण पूजेमध्ये तू अगदी सात्विकासारखं वागायचं। माझ्या सासूला आणि अर्णवला तू सात्विकाची सावली आहे असं वाटायला हवं। तेव्हा आता लावण्य हे ऐकून अगदी खुश होते आणि म्हणते की अरे देवा, म्हणजे मी आणि सात्विका आंटी, म्हणजे आता कुठे मला पोटेन्शियल दिसायला लागलेत। तेव्हा आता वल्लरी म्हणते की गुड, आणि लावण्य सुद्धा आता वल्लरीचा हा डिसिजन ऐकून खुश होते। ईश्वरीने मात्र सात्विकाचं जे सिलाई मशीन आहे तर ते दुरुस्त करून त्या अर्णवच्या मनामध्ये जी काही आता जागा मिळवली आहे ना, तर त्या अर्णवच्या मनातील ती ईश्वरीची जागा उद्ध्वस्त करून टाकण्याची हीच फक्त लावण्य तुझ्याकडे एक संधी आहे। तेव्हा लावण्य म्हणते की अहो मामी, मी फक्त सात्विका मॅडमचा अगदी फोटो बघितलेला आहे, परंतु आणखीन एखादा फोटो आहे का तुमच्याकडे? तेव्हा आता वल्लरी तिच्या मोबाईल मधील तो आता जो काही सात्विका आणि अंजली आणि अर्णवचा लहानपणीचा फोटो आहे तर तो फोटो दाखवते। आता लावण्य तो फोटो अगदी बारकाईने बघत असते। तर वल्लरी म्हणते की हे बघ, या फोटोमध्ये सात्विकाने जशी साडी घातलेली आहे अगदी तशी साडी तुला नेसायची आहे, आणि जशी तिच्या चेहऱ्यावर भाव आहे, हवा आहे, अगदी तसेच भाव तू तुझ्या चेहऱ्यावर निर्माण करायचा आहे। अर्णवला तुझ्यामध्ये सात्विकाचंच रूप दिसायला हवं। तेव्हा आता लावण्य म्हणते की अरे माय गॉड। तर आता वल्लरी म्हणते की गॉड वगैरे नाही, काही झाले तरी लावण्य तुला हे जुळवावंच लागेल। आणि जर अर्णव, तुला माहितीच आहे की किती आपल्या आईच्या बाबतीत हळवा आहे, तर आणि हे बघ, जर अर्णवला हे वाटले की सात्विकाचा जो काही आशीर्वाद आहे तर तो तुझ्यात आहे, तेव्हा मात्र तू बाजी जिंकलीच असे समज। आणि एक गोष्ट तुला कळते का की घरामध्ये फक्त अर्णवला नाही तर घरामध्ये सर्वांना सात्विकाचा भास तुझ्यात आहे असं भासायला हवे। तेव्हा हे ऐकून आता लावण्य इतकी खुश होते आणि वाव मामी असं खुशून ती मामीला म्हणते। तेव्हा आता वल्लरी म्हणते की अगं होणारी मामी सासू असं म्हणायचं। लावण्य म्हणते की यस मामी सासू, तुम्ही बघतच राहा की मी काय करते ते आता। त्यानंतर आता अंजली राकेशला फोन करते आणि राकेशला म्हणते की हे बघा, यावेळेस मी कोणतंही तुमचं कारण ऐकून नाही घेणार। पूजा आहे आणि त्या पूजेला तुम्हाला यायचंच आहे। तेव्हा आता राकेश म्हणतो की यावेळेस मात्र मी सगळं काही काम तुमच्या पूजेसाठी बाजूला ठेवेल आणि नक्की येईल। अंजली विचारते की तुम्ही अर्णवशी बोललात का ईश्वरी विषयी? तर राकेश आता म्हणतो की हो बोललो, माझ्या परीने मी पूर्ण प्रयत्न केला की त्यांना पटवून देण्याचा की ईश्वरी त्याच्यासाठी योग्य आहे म्हणून। तर अंजली विचारते की तर आता चिंटू काय म्हणाला? राकेश म्हणतो की हे बघ अंजली, अगं शेवटी अर्णवच्या आयुष्यभराचा तो प्रश्न आहे आणि जर त्याच्या मनात नसेल तर आपण कशाला त्याला उगाच इतका आग्रह करायचा। आणि हे बघ अंजली, मला काय वाटतं जरा मी स्पष्ट सांगतो, अर्णवला ईश्वरी नाही आवडत आणि त्याच्या मनात तिच्याविषयी असं काहीही नाही, त्यामुळे उगाच तू त्यांचं नातं ही जबरदस्तीने जोडण्याचा प्रयत्न करते। त्यावर आता अंजली म्हणते की हे बघा तुम्ही काही म्हणा, परंतु मला अजून सुद्धा हेच वाटते की अर्णव ईश्वरी आवडते म्हणून, फक्तही त्याचं त्याला नाही कळत। आता असं म्हणल्यानंतर आता राकेशला राग येत असतो अंजलीचा। तो अंजलीला परत म्हणतो की मला एक गोष्ट सांग, एक मध्यम वर्गीय घराण्यातील मुलगी आपल्या अर्णवला काय आवडेल बरं? काही कारण आहेत का त्याला? तेव्हा आता अंजली म्हणते की अहो तुम्ही अजून ईश्वरीला नाही भेटलात म्हणून तुम्ही असं बोलतात, आणि हे बघा ईश्वरी फक्त दिसायला सुंदर नाही तर मनाने सुद्धा ती तेवढीच चांगली मुलगी आहे। तर तेव्हा आता लगेच राकेश मनात म्हणतो की मी तर तिला बघितलं आहे,
म्हणूनच मात्र तिला अर्णवपासून लांब ढकलण्याचा प्रयत्न मी करतोय, कारण ती फक्त आणि फक्त माझी होणार आहे. तेव्हा अंजली म्हणते की समोर येईल त्या माणसाला ईश्वरी आपलंसं करून घेते. तेव्हा आता राकेश म्हणतो की बरं तू म्हणशील तसे. तेव्हा आता लगेच आता फोन ठेवू का, मी कामात आहे जरा, आणि पूजेला येतो. तर अंजली म्हणते की हो या, आणि बाय करून ती सुद्धा फोन ठेवते. आता फोन ठेवल्यानंतर आता राकेश हा स्वतःला म्हणत असतो की ईश्वरी ईश्वरी, अगं कसं मी तुला माझं करू आणि त्या अर्णवपासून दूर कर. तर आता इकडे ईश्वरी अंजलीच्या रूममध्ये येते आणि अंजलीला विचारते की अंजली ताई, आजींची नवीन औषध तुम्ही मागवली का. अंजली म्हणते की अगं बरं झालं तू लक्षात आणून दिलं, मी मागवते, लगेच फोन करते. तर ईश्वरी जायला निघते तर अंजली तिला थांबवते की अगं ईश्वरी, अगं आपण पूजा करणार आहोत, त्यामुळे तू नक्की तयार होऊन पूजेला ये. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अहो ताई, मी येऊन काय करणार आहे बरं. अंजली म्हणते की अगं तू असं काय करतेस. तर अंजली म्हणते की हे बघ, देवीची इच्छा आहे, त्यामुळे तुला ही संधी मिळते, म्हणून तू नक्की ये असं समज, आणि अगं तू आलीस तर सगळ्यांना ते आवडणारच आहे. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अहो ताई, पण सगळे घरचे असतील. अंजली म्हणते की अगं तू सुद्धा घरच्या सारखीच आहे, त्यामुळे तू नक्की ये, आणि जर तू आली नाहीस तर मला वाईट वाटेल. आता ईश्वरी येण्यासाठी तयार होते आणि म्हणते की हे बघा अंजली ताई, औषधांचं मात्र लक्षात ठेवा. त्यानंतर आजी अर्णवला म्हणत असते की अर्णव, हे बघ पूजा तुला करायची आहे. अर्णव आता हसून म्हणतो की आजी तू माझी चेष्टा करतेस ना, सिरियस होते. तर अर्णव म्हणतो की आजी लगेच सिरियस झालीस, आणि हे बघ तुला तर माहिती आहे की ह्या सर्व गोष्टीवर माझा विश्वास नाही म्हणून, आणि जी गोष्ट मला मनापासून करायला नाही आवडत तर ती गोष्ट मी नसतो करत, त्यामुळे प्लीज तू मला असे काही हट्ट करू नकोस. तेव्हा आता आजी म्हणते की हे बघ, पूजा तू करावी असं मला नाही, तर दुसऱ्या कुणाचा हट्ट आहे. तेव्हा आता अर्णव विचारतो की कुणाचा आहे. तर आता आजी म्हणते की सात्विकाचा. तेव्हा आता जे सात्विकाचं लेटर आहे तर आजी चिंटूच्या हातात देते, आणि अर्णव आपल्या आईचं ते जुने बऱ्याच दिवसाचं लेटर आहे तर ते वाचतो. त्याला इतका आनंद होतो ते लेटर वाचताना. आणि जेव्हा मुंबईला आल्यानंतर तिने हे लेटर लिहिलेलं असतं की जेव्हा एकदा शिव पार्वतीच्या देवळात गेले, आणि तेव्हा मी ठरवलं की जरी मला ही पूजा करायला दरवर्षी यायला भेटले नाही, तर मात्र माझा चिंटू येईल आणि ही परंपरा चालू ठेवेल, म्हणजे माझ्या चिंटूच्या हाताने ही पूजा व्हायला हवी. आता हे लेटरमध्ये वाचल्यानंतर अर्णव लगेच आता शेवटी आपल्या आईच्या इच्छेसाठी ही पूजा करायला तयार होते. मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ईश्वरी खूप छान तयार होते, साडी नेसते. तर आता सुप्रिया तिला म्हणते की अगं तू पूजेला निघाली तर छान मनाने जा. तर आता नम्रता म्हणते शंकर पार्वतीचा छान असा आशीर्वाद घेऊन ये. त्यानंतर आता वल्लरी बरोबर आता सात्विकाचा जो काही साडी आहे, वेश आहे, तर तो घेऊन येते, व्यवस्थित करून येते. तर आता अर्णव रागानेच आता ह्या लावण्याकडे बघत असतो. आजी मात्र लावण्याकडे बघून खुश होते. तर जेव्हा लावण्य आत येत असते तर वल्लरी मुद्दा म्हणते की जसे आपल्या सात्विका ताईच आल्या असा आता भास मला होतोय लावण्याकडे बघू. फक्त तू अगदी आंबाडा वगैरे घातला असता तर अगदी सात्विका ताईंसारखी तू दिसली असती. तेव्हा मात्र लावण्य आता अर्णव समोर येते आणि विचारते की मी कशी दिसते. अर्णव रागाने म्हणतो मी काहीतरी बोलावं म्हणून तू हे सर्व केलंस ना, त्यामुळे लावण्य असे जे काही ट्रिप्स आहे तर त्या माझ्यावर काम करत नाही असे स्पष्ट शब्दात तो लावण्याची जिरवतो. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.